खालापूर तालुक्यात गोळेवाडी येथील आदिवासी वाडीतील लाईटच्या समस्येबाबत नवराष्ट्र डिजिटलवर बातमी प्रसिद्ध होताच वीज वितरण प्रशासन खडबडून जागे झाले असून या वाडीतील आदिवासी बांधवांना तात्काळ मीटर व वीज कनेक्शन देत असल्याचे आश्वासन वीज वितरक अधिकाऱ्यांनी दिले आहे आणि सर्व यंत्रणा यासाठी कामाला देखील लागली आहे। गोळेवाडी येथील 10 ते 12 आदिवासी बांधवांना मीटरचे पैसे भरूनही गेले 10 दिवस वीज वितरण कंपनीकडून त्यांचं मीटर बसवून वीज दिली जात नसल्याची बातमी नवराष्ट्रने प्रसिद्ध केली। या बातमीचा सकारात्मक इम्पॅक्ट आज झालेला पाहावयास मिळतोय। वीज वितरणचे पनवेल ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता विवेक शिंदे यांनी खोपोलीच्या मुख्य कार्यालयाला भेट दिली आणि खोपोलीचे अभियंता बालाजी वाघमोडे यांच्यासह संपूर्ण गोळेवाडी प्रकरणाची माहिती घेतली। गोळेवाडीच्या आदिवासी बांधवांना मीटर व वीज कनेक्शन कसे मिळेल याची तजवीज केली। काही तांत्रिक अडचणींमुळे या आदिवासी बांधवांना मीटर देण्यास विलंब झाल्याचे सांगत आज किंवा उद्यापर्यंत सर्व मीटर लावून त्यांना वीज कनेक्शन दिली जाईल अशी माहिती अभियंता बालाजी वाघमोडे यांनी नवराष्ट्राशी बोलताना दिली। नवराष्ट्र डिजिटलने काल खालापूर तालुक्यातील गोळेवाडी येथील आदिवासी बांधवांची जी मीटरच्या समस्येची बातमी प्रसिद्ध केली होती, या बातमीचा आज चांगला इम्पॅक्ट झालेला दिसतोय। आज MSEBच्या अधिकारी या बातमीने खडबडून जागे झाले असून अगदी वरच्या स्तरावरती या बातमीची दखल घेतली गेलेली आहे आणि आज विशेष कार्यकारी अधिकारी जे आहेत विवेक शिंदे यांनी खोपोलीला भेट दिलेली आहे। त्यांच्या समवेत इथे असलेले अभियंता बालाजी वाघमोडे हे देखील या प्रकरणावरती लक्ष देऊन राहिले आणि सकाळपासून या आदिवासी बांधवांचा काय प्रॉब्लेम आहे, कुठल्या कारणाने त्यांना मीटर भेटत नव्हते किंवा त्यांना लाईट मिळत नव्हती याचा संपूर्ण सारासार त्यांनी माहिती घेतली आणि त्याच्यातून मार्ग काढलेला आहे आणि आपल्या बातमीचा इम्पॅक्ट म्हणावा की आज किंवा उद्या त्या सर्व आदिवासी बांधवांना मीटर दिले जातील असं सांगण्यात आलं आहे। मी बालाजी वाघमोडे, उपकार्यकारी अभियंता खोपोली उपविभाग। काल जेव्हाही मी क्लिप आपले न्यूजची पाहिली तेव्हा मी आमच्या शाखा कार्यालय वाऊशी येथे चौकशी केली असता असे निदर्शन आले की गोळेवाडीमधील एक 10 ते 11 आदिवासी बांधवांनी नवीन मीटरसाठी ॲप्लिकेशन केले होते। वाऊशी शाखेला ॲप्लिकेशनसाठी गेले होते। मग त्या सगळ्यांचे ॲप्लिकेशन ID क्रिएट करण्यासाठी जवळच असलेल्या ई-सेवा केंद्रामध्ये आमच्या वायरमनने त्यांना ॲप्लिकेशन क्रिएट करायला सांगितले। आदिवासी बांधव असल्यामुळे वायरमनने ई-सेवा केंद्रावाल्याकडे पेपर त्यांना इमिजिएट लगेच मीटर देण्यासाठी त्यांना भरणारे लागणारे ते ई-सेवा केंद्रावाल्याकडून कोटेशन काढूनचे पैसे वगैरे देऊन कोटेशन काढायला लावले। परंतु ॲप्लिकेशन ऑनलाईन करताना आधार कार्ड कंपल्सरी झालेलं आहे आणि त्यावरला अटॅच असलेला मोबाईल नंबर त्याच्यावर OTP जातो। हे कंपल्सरी असल्यामुळे त्यांना या कोटेशन काढता लवकर जमलं नाही आहे किंवा त्यांचं ॲप्लिकेशन क्रिएट झालेलं नाही आहे। आजपर्यंत आज सकाळपासून आणखीन तिथं प्रयत्न करत आहेत। त्यांचे आधार कार्ड लिंक करून मार्क काढून तांत्रिक बाबी सॉल्व करून आज बहुतेक त्यांचे कोटेशन निघालेले आहेत। आज भरून त्यांना आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत वगैरे मीटर लावले जातील व त्यांना वीज पुरवठा केला जाईल। हे ॲक्च्युली ऑनलाईन कोटेशन निघतं। त्या कोटेशनमध्ये सिक्युरिटी डिपॉझिटची रक्कम असते आणि याची पावती तुम्हाला भेटते। जेवढं कोटेशनचे होते तेवढी पावती तुम्हाला भेटेल आणि ती सिक्युरिटी डिपॉझिट पण असते। ते आज किंवा उद्यापर्यंत मीटर लावतील। आज कोटेशन आता त्यांचं भरलं आहे असं समजलं। मीटरची आम्ही प्रोव्हिजन पण केलेली आहे। मीटर आज लावतील त्या लोकांना। दरम्यानच्या 7-8 दिवस या तांत्रिक बाबीमुळे अडचण आली, नाहीतर तत्काळ आम्ही ग्राहकांना मीटर देतो। इतर कुठल्याही काही प्रॉब्लेम असेल MSEBच्या रिलेटेड खोपोली विभागातला तरी आम्हाला संपर्क साधावा, आम्ही इमिजिएट त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करू। आणि दुसरी तुम्ही त्यात ते ॲक्च्युली आदिवासी बांधव वीज झाडं तोडण्याचे काम अगोदरपासून करतात, त्यामुळे आमच्याकडं ट्री कटिंगची एजन्सी त्यांना मॅनपॉवर हवी होती, म्हणून तिथल्या वायरमनला आम्हाला ते झाडं तोडू शकतात का अशी त्यांना विचारणा करण्यासाठी आमच्या इंजिनियरने सांगितलं होतं। त्यांचे पैसे झाडं तोडत जे काय रोजंदारी आहे ते एजन्सी थ्रू दिली जाते, म्हणून त्यांना झाडं तोडण्यासाठी विचारलं गेलं होतं अशी मिळालेली माहिती आहे। प्रवीण जाधव, नवराष्ट्र, खालापूर, रायगड।